आप देख रहे हैं जेबी न्यूज बोईसर। अगर आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। बकरी ईद को लेकर बोईसर पुलिस थाने की टीमा सभागृह में शांतता कमेटी की बैठक, पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने दिए अहम निर्देश। बकरी ईद के मद्देनजर बोईसर पुलिस थाने के प्रभारी शिरीष पवार और पालघर के पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने टीमा सभागृह में सर्वधर्म प्रतिनिधियों के साथ बैठक की। इस बैठक में समाज के सभी धर्मों के प्रमुख लोग शामिल हुए। पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने साफ शब्दों में कहा कि बकरी ईद के दौरान किसी भी तरह का गोवंश हत्या या उपद्रव बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने अपील की कि अगर ऐसी कोई घटना होती है तो लोग कानून को अपने हाथ में ना लें और तुरंत पुलिस को सूचित करें। साथ ही सोशल मीडिया पर किसी भी तरह की आपत्तिजनक या भड़काऊ पोस्ट से बचने की अपील की। उन्होंने कहा कि अगर किसी को ऐसी पोस्ट मिलती है तो उसे फॉरवर्ड न करें और तुरंत पुलिस को जानकारी दें। बैठक में मुस्लिम समाज से भी अनुरोध किया गया कि वे कुर्बानी विवादित जगह पर न करें और कुर्बानी स्थल को कपड़े से ढक कर रखें, जिससे धार्मिक सौहार्द बना रहे। पुलिस निरीक्षक शिरीष पवार ने बताया कि ग्राम पंचायत की बैठक में भी साफ सफाई पर विशेष जोर दिया गया है। कुर्बानी के बाद गंदगी को ट्रॉली में भरकर उचित जगह पर फेंकने के निर्देश दिए गए हैं। इस बैठक में भाजपा के बोईसर मंडल अध्यक्ष महेंद्र भूने, शिव शक्ति संगठन के संजय पाटिल, शिवसेना के आरिफ मेमन, बहुजन विकास आघाड़ी के एजाज मेमन और कुंभावली ग्राम पंचायत की सरपंच एडवोकेट तृप्ति संखे समेत कई गणमान्य लोग मौजूद थे। यह पुलिस अधीक्षक यतीश देशमुख की पालघर जिले में बतौर एसपी पहली बैठक थी। उम्मीद की जा रही है कि इस बैठक से क्षेत्र में अमन और शांति बनी रहेगी। समाजाकडून सण साजरा करणाऱ्या बांधवांकडून बाकी सर्व इतर घटकांकडून आणि आपल्याला पोलिसांकडून काय किंवा प्रशासनाकडून काय सहकार्य अपेक्षित आहे, ह्या सर्व कम्युनिकेशनसाठी आपण ही आज बैठक आयोजित केलेली आहे। तर थोडक्यात एक 2-5 मिनिट मार्गदर्शन करेल आपल्याला। त्यानंतर आपले काही मुद्दे असतील किंवा आपल्यापैकी कोणाला काही मांडायचे असेल तर आपण जरूर मांडावे। सर्वप्रथम पोलीस म्हणून माझी सर्वांना अशी विनंती राहील की पहिला मुद्दा आहे तो कायदा काय। या सणाच्या अनुषंगाने कायदा जे आहेत, गोवंश बंदी आहे आपल्याकडे पूर्णपणे। गोवंश तस्करी, वाहतूक करणे किंवा त्याला कुठल्याही प्रकारे गोवंश हत्या ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे ती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही, पहिली गोष्ट। पण त्याच्या एक दुसरा अँगल असा आहे की त्याची जर कुणाला काही माहिती मिळाली किंवा काही तसा संशय जरी वाटला तर तुम्ही वैयक्तिकरित्या कुठल्याही पद्धतीने कोणी स्वतः कायदा हातात न घेता जे काही जवळचं पोलीस स्टेशन, जवळची चौकी किंवा जवळचे कोणी पोलीस कर्मचारी असेल त्यांना तुम्ही, अधिकारी स्पेसिफिकली असेल त्यांना तुम्ही लवकरात लवकर ही माहिती द्यावी अशी माझी विनंती। कोणी वैयक्तिकरित्या कायदा हातात घेऊ नये हेही मी तितक्याच कळकळीने सांगेन सर्वांना। तर पहिला मुद्दा झाला कायदा। दुसरी गोष्ट तुमच्याकडून काय अपेक्षित आहे कायदा पालनामध्ये। तिसरी गोष्ट सोशल मीडिया किंवा इतर अफवा। सोशल मीडिया जे आपण आजकाल वापरतोय त्याच्यामध्ये कोणीतरी काहीतरी एखाद्या दुष्ट वृत्तीचे किंवा समाजकंटक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून काहीतरी आनंद घेण्याच्या वृत्तीचे लोक असतील तर त्यांच्यापासून थोडं काळजीपूर्वक राहायचं की एकतर काही लोक सोशल मीडियावर विनाकारण काही गोष्टी व्हायरल करणार, जाणीवपूर्वक दोन गटांमध्ये भांडणं, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार। तर तशा एकतर पोस्ट कोणी स्वतः तयार करू नये, केल्या असेल काही मेसेज असेल, इमेज असेल किंवा काही असेल, फेक न्यूज असेल तर बिना व्हेरिफिकेशन व्हायरल करू नये। आता छोटंच उदाहरण सांगतो। एखाद्या एरियामध्ये, बोईसरच्याच एखाद्या मिश्र वस्तीमध्ये एखादा मेसेज एखाद्या मुलाने टावळक्या बसल्या तयार केला, अमुक परिसरामध्ये अमुक हत्या झाली किंवा गोवंश हत्या झाली, तर बाकी लोकांनी त्याला व्हेरीफाय केल्याशिवाय समोर पाठवू नये। सोशल मीडियावर विनाकारण इकडे तिकडे व्हायरल करून त्याचा त्याच्यात काहीतरी गैरसमज, गैरप्रकार होऊन विनाकारण लोक जमा होऊन त्यातून कुठला काही नवीन प्रकार घडू नये। त्याला सर्वात चांगलं उत्तर काय की आपण काही कुठलेही अफवा एकतर आले तर पसरवू नये, जशी तुमच्यापर्यंत पोहोचली तशी इमिजिएटली पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवणे। तर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असतील, एसडीपीओ असतील किंवा अजून कोणी तुमच्या संपर्कातले असतील त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज पोहोचवा, जेणेकरून आम्ही जाऊन तिथे व्हेरीफाय करू। मी तुम्हाला विश्वास देतो की मी एकदम प्रॉम्प्ट ऍक्शन घेऊ आम्ही त्या कुठल्या तशा काही घटना असतील तर। दुसरी गोष्ट, सण साजरा करत असताना जी काही इतर ज्या प्राण्यांची कुर्बानी देणे कायद्याने अलाउड आहे अशा प्राण्यांची कुर्बानी देत असताना कुर्बानी झाल्यानंतरचे जे काही अवशेष असतील
ते अवशेष व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावणे ही तितकंच चांगली जबाबदारी आहे. आणि विल्हेवाट लावत असताना त्यात चांगल्या प्रकारे काही बाकी कुत्रे बाकी जनावर त्याला उकरून परत बाहेर काढणार नाही याचीही दक्षता थोडक्यात जर घेतली गेली तर त्याचा परत नंतर कुठे जाऊन त्या अवशेष वरती कोणीतरी आणले, कुत्र्यांनी वरती उकरले, ते येऊन कुठेतरी नंतर रस्त्यावर पडले, त्याच्यातून परत काही वाद निर्माण झाला, तर ते पण थोडं समजून घ्यायचं की कोणी जाणीवपूर्वक केले, कुत्र्याने केले. त्यामुळे शहानिशा झाल्याशिवाय कुठली काही कारवाई न करता, कुठली अफवा न पसरवता कसं याच्यामध्ये आपल्या सर्वांना एक शांततेने मिळून जुळून हा सण कसा पार पाडता येईल हे सर्वांनी बघायचं अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. हे झालं आता जनरल बोलणं, पण पालघरच्या बाबतीत स्पेसिफिक बोलायचं झालं तर पालघरचा मागचा शेवटचा गुन्हा झालाय तो 2019ला झालेला. तर याच्यावरून असं दिसतंय की मागच्या 6 वर्षामध्ये पालघरमध्ये एकही बकरी ईद सणानिमित्त कुठला काही असा गालबोट लागलेला नाही त्या सणाला. तर माझं तुम्हाला सर्वांना तीच विनंती राहील कळकळीची की असेच सलोख्याची किंवा एक चांगल्या भावनेने आपण आतापर्यंत जी ईद साजरी करत आलेला आहे अशीच आपण सर्वांनी ईद साजरी करावी. आणि आम्हाला पोलिसांना ही कुठलाही गालबोट न लावता हा सण पार पाडण्यासाठी मदत करावी. पुन्हा एकदा आगामी येणाऱ्या ईद अनुषंगाने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांकडून हे जे काही कायदे आहेत ज्या कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आपली पण एकत्रित जबाबदारी, ते कायद्याचं पालन करण्यासाठी आपण आम्हाला सर्वांना मदत करावी हे मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. त्याचं आश्वासन देखील माननीय SP साहेबांनी दिलेलं आहे. या बकरीद सणाच्या पूर्वी देखील बऱ्याचशा मिटिंग झालेल्या आहेत. आपण मुस्लिम धर्मियांची मिटिंग, जे गोरक्षक आहेत त्यांची मिटिंग घेतलेली आहे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची देखील मिटिंग घेतलेली आहे. जो मुद्दा आपण काढला की ग्रामपंचायतीला आपण बकरीदच्या दिवशी ज्या तुमच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या असतात त्यांना जास्तीत जास्त फेऱ्या मारण्यास देखील सांगितलेलं आहे आणि त्यांना तसं आपण पत्र देऊन कळवलेलं आहे. त्यामुळं हा सण उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत आणि तेवढ्याच उत्साहामध्ये आणि शांततेत आपण आपल्या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या साथीने हा सण साजरा करूया. कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता आपण कधी निर्माण करायची नाहीये. सर्व समाजात, सर्व धर्मियामध्ये शांतता सलोखा कायम टिकवायचा आहे अशी ग्वाही आपण देखील आज या मिटिंगच्या अनुषंगाने SP सरांना देऊया. आणि यानंतर आपण एवढ्या कमी वेळात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी त्यांचा आभार, तुमचा आभार मानतो. तसेच SP सर देखील त्याचे VC वगैरे अनेक कार्यक्रम होते, त्यामुळे वेळात वेळ काढून आपलं मार्गदर्शन. पालघर के पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने पदभार संभालने के बाद पहली बार बोईसर का दौरा किया, जहां उन्होंने शांतता कमेटी की बैठक की अध्यक्षता की. बैठक के बाद कुछ सामाजिक कार्यकर्ताओं, पदाधिकारियों और नेताओं ने उनका गर्मजोशी से स्वागत किया. इस अवसर पर महिलाओं ने भी पुलिस अधीक्षक यतीश देशमुख को पुष्पगुच्छ भेंट कर उनका हार्दिक अभिनंदन किया. अगर आपको यह खबर पसंद आई हो तो लाइक और शेयर जरूर करें और कमेंट में बताएं कि आप इस फैसले के बारे में क्या सोचते हैं. हम फिर मिलेंगे एक और नई खबर के साथ. धन्यवाद.